नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आपल्या इयत्ता 10वीचा 1.1 अ टीनेजर्स प्रेयर ही पोयम पाहणार आहोत. तर जे मोर्स यांनी लिहिलेली ती पोयम आहे आणि खूप सुंदर अशी पोयम आहे. सुरुवातीलाच 10वीचा तुमचा जो अभ्यासक्रम सुरू होतो आहे त्याच्या सुरुवातीलाच पहिली पोयम टीनेजर्स प्रेयर आहे. तर त्या पोयममधून तुम्हाला खूप काही छान असा संदेश मिळणार आहे, मॅसेज मिळणार आहे, तुम्ही जर ती व्यवस्थितपणे समजून घेतली तर अगोदर म्हणूनच मी ह्या पोयमचा जो सारांश आहे त्याची समरी जी आहे ती ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या पोयमचे जे कवी आहेत, पोएट आहेत, जे मोर्स, जणू काही त्यांनीच ही प्रेयर त्यांच्या किशोरवयीन वयामध्ये केलेली दिसून येते. तर पाहूयात त्यांना ह्या पोयममध्ये किंवा ह्या प्रेयरमध्ये काय म्हणायचं आहे ते. तर ती मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आता 9वीमधून 10वीमध्ये गेला आहेत आणि ह्या 10वीच्या परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळावेत म्हणून मी तुमच्या या पूर्ण सिलेबसच्या सगळ्याच व्हिडिओ अपलोड करणार आहे 1 बाय 1. तर आपण सुरुवात करणार आहोत आज 1.1 टीनेजर्स प्रेयरपासून. त्या अगोदर मी एक सांगू इच्छिते तुम्हाला, कारण तुमच्या लक्षातही आलं असेल, ह्या वर्षी जी काही 10वीची बोर्ड परीक्षा मुलांनी दिली होती त्या परीक्षेमध्ये अगदी कॉपीमुक्त अभियान सुरू झालेलं आहे आणि ह्या वर्षापासूनच ते सुरू झालं आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही जे काही अभ्यास करणार आहात आणि तुम्ही कॉपी करणारे विद्यार्थी आहात, असं मला नाही म्हणायचं. पण जरी काही विद्यार्थी ज्यांना अभ्यासाला वेळ मिळाला नसेल किंवा त्यांना नाईलाजाने अभ्यासाला वेळ न मिळाल्या कारणाने किंवा त्यांना घरी काही कामं, आता काही गरिबांचीसुद्धा मुलं आहेत की ज्यांना वेळ नसतो, त्यांना भरपूर अशी काही कामं असतात, शेतात वगैरे जावं लागतं. तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी लक्षात ठेवून तर तुम्ही मोबाईलमध्ये भरपूर रील पाहतात, काही वेगवेगळे व्हिडिओज पाहतात. त्याऐवजी तर तुम्ही या अभ्यासाचे व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला ह्या 10वीचा इंग्रजीचा पेपर नक्कीच सोपा जाणार आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे 1 बाय 1 माझ्या व्हिडिओ पाहत गेलेत तर. ओके, तुमच्यासाठीच हा माझा जो काही आहे तो प्रयत्न चालू आहे. तर ह्या प्रेयरचं सारांश मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिला आहे. तुम्ही पाहिलं असेल, बरेच हे 10वीचे विद्यार्थी जे काही कॉपीवर डिपेंड होते, अवलंबून होते, त्यांना अजिबात चांगला पेपर गेलेला नाही, कारण शासनाने ह्या वेळेस कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं आणि ह्या वर्षापासून ते अभियान नक्कीच सुरू राहणार आहे आणि पुढे अजून ते स्ट्रिक्ट होत जाईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेळात वेळ काढून, जरी तुमच्या शाळेत जायला जमत नसेल किंवा तुम्हाला काही कारणास्तव घरी राहावं लागलं असेल, एखादा तुमचा लेसन सुटला असेल, पोयम सुटला असेल, तुम्ही वर्गात जाऊन शिकले नसाल, तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही ह्या व्हिडिओ नक्कीच पहा आणि तुम्हाला त्या देखील नक्कीच आवडतील. तर पाहूयात आपण ह्या पोयमचा, या कवितेचा सारांश. तर ही कविता ईश्वराकडे केलेली प्रार्थना आहे, तिच्या नावावरूनच आपल्याला कळतं आहे. आणि ही प्रार्थना करणारं कोण आहे तर टीनेजर आहे, म्हणजेच काय, अगदी तुमच्या वयाचा 17, 18, 19पर्यंतच्या वयाचाच असा मुलगा आहे आणि तो प्रार्थना करतो आहे देवाकडे, ईश्वराकडे प्रार्थना करतो आहे. त्याची ही वैयक्तिक प्रार्थना आहे. कवी कसा दाखवलेला आहे तर टीनेजर म्हणजेच किशोरवयीन असा मुलगा आहे. प्रत्येक दिवशी त्याच्या जीवनामध्ये काही ना काही नवीन घडतच असतं आणि त्याला ते काही निर्णयसुद्धा त्यासाठी घ्यावे लागतात आणि त्याला ते निर्णय घेता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो किशोरवयीन मुलगा आहे, तुमच्यासारखा अगदी तुमच्याच वयाचा जो मुलगा आहे, तर तो एवढा समर्थ आहे की तो असा काही रस्ता निवडू शकतो, असा काही मार्ग निवडू शकतो की जो त्याला उच्च यशाकडे नेणार आहे. ओके, पण तो मार्ग निवडताना जर त्याचा मार्ग चुकला, त्याचा रस्ता चुकला, तर तोच मार्ग त्याला अगदी त्याच्या दुःखमय अशा जीवनाकडे नेणार आहे. कारण आपण म्हणतोच ना, डार्कन रोड लीड्स टू डिस्ट्रेस. म्हणून देवाने त्याला रस्ता चुकणार नाही हे बघावे असं त्याला वाटतंय, म्हणून तो देवाकडे प्रेयर करतोय, म्हणून तो ईश्वराकडे प्रेयर करतोय. तसेच त्याला वाईट काम करण्याच्या मोहापासून दूर ठेवावे असंही त्याला वाटतंय. म्हणजे त्याच्या हातून कोणतंही वाईट काम घडू नये असं त्याला वाटतंय, कारण ह्या वयामध्ये मोहात पाडणारी भरपूर अशी व्यक्ती आपल्याला दिसून येतात, अशी व्यक्ती आपल्याला भेटू शकतात. आणि अशा वेळेस अशा या किशोरवयीन लेकरांचा, मुलांचा रस्ता चुकू शकतो आणि याची त्या
कवींना म्हणजेच त्या किशोरवयीन अशा मुलाला कल्पना असल्या कारणाने ते ईश्वराकडे प्रार्थना करतायत. ते म्हणतायत की मोहात पडणारी व्यक्ती रस्ता चुकते व जीवनाचं सर्व त्याचं गणित चुकतं. म्हणून हे ईश्वरा, हे परमेश्वरा, मला अगदी चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं आहे, म्हणून तू मला माझ्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखव आणि ह्या किशोर वयात मला सर्वात चांगलं यश मिळवण्याचा, सर्वात चांगलं जीवन जगण्याचा आणि अशा चांगलं जीवन जगण्याचा मला अभिमान वाटेल असाच तू मला मार्ग दाखव. किशोर वयात मन फार अस्थिर असतं, हे तुम्ही अनुभवतही असाल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा वेळेस आपल्या हातून कोणत्याही चुका होऊ नयेत आणि अशा मोहात पडणाऱ्या व्यक्तींमुळे आपला रस्ता जो काही आहे तो चुकू शकतो. जीवनाचं सर्व एक रस्ता चुकल्याने जीवनाचं पूर्ण गणितच अगदी चुकतं आणि म्हणूनच कवीला परमेश्वराकडे, ईश्वराकडे प्रार्थना करायची की मला सर्वात चांगला रस्ता तू दाखव, म्हणजे चांगल्या मार्गाकडे मला ने मला, कारण सगळ्यात चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं आहे आणि किशोर वयामध्ये सर्वात चांगलं यश मिळवण्याचा, सर्वात चांगलं जीवन जगण्याचा मला अभिमान वाटेल असाच रस्ता तू मला दाखव, अशाच यशाकडे तू मला ने. किशोर वयात लहान लेकरांचं म्हणजे ह्या तुमच्यासारखं किशोरवयीन मुलांचं मन अस्थिर असतं आहे. हा जो कवी आहे तुमच्यासारखा किशोरवयीन मुलगा आहे तो देवाची काय मागतोय तर एक प्रकारे मदत मागतोय, साथ मागतोय आणि अशा पद्धतीने देवाकडे साथ मागतोय की माझ्याकडनं सगळं माझ्या लाईफमध्ये चांगलं होईल अशीच तू मला साथ दे, असं या टीनेजर्स प्रेयरमध्ये या कवीला म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही मुलगा आहे एक प्रकारे तुमचं प्रतिनिधित्व करतोय. तुमच्याच वतीने जणू काही तो देवाला, परमेश्वराला, ईश्वराला प्रार्थना करतोय की हे ईश्वरा, मी जरी किशोरवयीन असलो तरीसुद्धा मला मोहात पाडणाऱ्या गोष्टींपासून, मोहात पाडणाऱ्या व्यक्तींपासून लांब ठेव आणि जेणेकरून मला असाच चांगला मार्ग दाखव की माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये मला स्वतःच्याच जीवनाचा अभिमान वाटेल आणि मी चांगल्या मार्गांकडे जाईल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वयामध्ये भरपूर अशा चुकाही होऊ शकतात, कारण ह्या वयामध्ये तुमच्या किशोरवयीन लेकरांचं मन कसं असतं तर अस्थिर असतं. म्हणून चांगले लोक जर तुम्हाला मिळाले, चांगले मित्र जर मिळाले तुम्हाला, तर तुमचं जीवन नक्कीच यशस्वी ठरू शकतं. म्हणूनच अगदी सुरुवातीलाच किती सुंदर अशी प्रार्थना तुम्हाला दिलेली, त्याचा सारांश फक्त आणि फक्त शिकण्यासाठी नाही, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स लिहिण्यासाठी नाही आहे, तर तुम्हाला हे जीवनात अगदी इम्प्लिमेंट करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी जणू काही सुरुवातीलाच ही प्रेयर देण्यात आलेली आहे आणि तुम्ही तेवढे नक्कीच समजदार आहात जेणेकरून ह्या प्रेयरमधून तुम्ही हे शिकला आहात की कोणत्याही मोहाला बळी न पडता अगदी मनात स्थिरता ठेवून योग्य अशा मार्गाने आपल्याला वाटचाल करायची आहे आणि जेणेकरून आपल्या पदरी यश आणि यशच मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर अशी पोयम आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्ड मिनिंग्स पाहणार आहोत. तर तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.